जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या वळती इथले हेमंत वाणी आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात। यंदा त्यांना आपल्या 2 एकरामध्ये मिरचीची पहिल्यांदा लागवड केली आहे। मिरची लागवडीसाठी त्यांनी मात्र आधुनिक तंत्राचा वापर केलाय। त्यामुळे त्यांना आतापर्यंत मिरचीचं 630 क्विंटल उत्पादन मिळालंय। आणखीन तेवढ्याच उत्पादनाची त्यांना अपेक्षा आहे। मिरचीसाठी त्यांना 3.5 लाख रुपयांचा खर्च आलाय। खर्च वगळता त्यांना 2 एकरातल्या मिरचीपासून सुमारे 9 लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। आज आपण हेमंत वाणी यांच्या मिरची शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जाणार आहोत। चोपडा तालुक्यातल्या वडती इथले हेमंत वाणी आपल्या शेतीत विविध प्रयोग करतात। यंदा त्यांनी 16 ऑक्टोबर 2014 रोजी मल्चिंग आणि ठिबकचा वापर करून मिरचीची लागवड केली आहे। त्यासाठी त्यांनी नर्सरीतून रोपे आणलीत। मिरची लागवडीच्या अगोदर त्यांनी मेंढ्या बसवल्यात। त्यानंतर बेडवर मल्चिंग टाकून मिरचीची लागवड केली आहे। मिरचीची लागवड झिगझॅग पद्धतीने केली आहे। त्यासाठी त्यांनी 2 ओळीत 4 फुटांचं अंतर ठेवलंय। मिरची लागवड केली त्याच्या अगोदर 1 महिना अगोदर मी मेंढ्या बसवल्या होत्या। जवळजवळ 11 दिवस मेंढ्या बसवल्या। 11 दिवस मेंढ्या बसवल्यानंतर सऱ्या पाडल्या 4 बाय 4च्या सऱ्या पाडल्या मी 4 फूट अंतराच्या। आणि लोक सिंगल बेडवरती सिंगल रोप लावायचे, तर मी तसं न करता झिगझॅग पद्धतीने मिरची लावण्याचा प्रयत्न केला। आणि आयुष्यात माझ्या म्हणजे पहिल्यांदा मिरची लावली किंवा मिरची काय प्रकार असतो हे सुद्धा मला माहिती नव्हतं। पहिल्यांदा लावली, त्याच्यामुळे मोठं एक ट्रायल म्हणून लावली ती। मी झिगझॅग पद्धती वाचली होती, ॲग्रोनला 2-3 शेतकऱ्यांच्या मुलाखती वगैरे होता की वो झिगझॅगने असा फायदा होतो तसा फायदा होतो। तर म्हटलं आपण पण झिगझॅग पद्धतीने लागवड करून पाहू। मग मी 2 बाय 2 वरती झिगझॅग पद्धतीने लावलेली मिरची। मग मला त्या टोटल जवळ 28,000 ते 30,000च्या आसपास काढ्या लागल्या। हेमंत वाणी यांनी पहिल्यांदाच मिरचीची लागवड करत असल्यानं त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं मिरचीची लागवड केली आहे। मल्चिंग पेपर आणि ठिबकच्या वापराचा फायदा झालाय। मल्चिंग पेपरमुळे पाण्याची बचत तसंच आंतरमशागतीच्या खर्चातही बचत झाली आहे। मल्चिंग पेपरचे तर खूप फायदे आहेत। मल्चिंग पेपर आज आपल्याला सुरुवातीला लावतो आपण तेव्हा खूप असं खर्चिक वाटतं किंवा आपल्याला खूप खर्च लागतोय, परंतु त्याचे फायदे खूप आहेत। त्याच्याने पाणी कमी लागतं मिरचीला, बाष्पीभवन कमी होतं त्याच्यामुळे। आणि ठिबकचं त्या मल्चिंग पेपरच्या खाली असल्यामुळे तिचे बाष्पीभवन कमी होतं। आणि निंदणी हा जो प्रकार आहे प्रत्येक शेतकऱ्याला अडचणीत घालणारा, तो निंदणीचा खर्च हा जवळजवळ आपला नईसारखा होतो मल्चिंग पेपर टाकल्यामुळे। किंवा म्हणजे लागतं फक्त मधल्या बेडमधलं जे अंतर असतं 2 बेडांमधलं, तो जो 1 फूटचा गॅप असतो, तो 1 फूटचा गॅप हा आपल्याला 2-3 वेळेस निंदणी करावी लागते त्याची। बाकी आंतरमशागत वगैरे काहीच कोणता प्रकार करावा लागतच नाही, लागलाच नाही मला आतापर्यंत। आणि बांबू वगैरे बांधून जर व्यवस्थित केलं तर ती मिरची कणण्याचं प्रमाण वगैरे, वारा वगैरे आला एखाद्या वेळेस वेगाने, तर तो म्हणजे बेनिफिट चांगल्या पद्धतीने होतो आपल्याला। हेमंत वाणी यांनी मिरचीमध्ये झेंडूचं आंतरपीकही घेतलंय। झेंडूमुळे परागीभवन होऊन उत्पादनात वाढ झाली आहे। तसंच मिरचीवर व्हायरस रोगाचा प्रादुर्भावही कमी झालाय। मिरचीवरील व्हायरसच्या नियंत्रणासाठी वाणी यांनी सेंद्रिय कीडनाशकांचा वापर केलाय। चुरडामुरडा आल्यानंतर मिरचीची जी लेंथ कमी होते, तर ती लेंथ काही कमी झाली नाही। माझी लेंथ जी होती लांब पाहिजे तर लांबच होत राहिली। आणि चुरडामुरडाला खूप आपले शेतकरी घाबरतात की व्हायरस पडून गेला आणि चुरडामुरडा होऊन गेला, मिरची गेली आता कामातून। तर तसं न घाबरता जर ऑर्गॅनिक प्रॉडक्ट चांगल्या पद्धतीने स्प्रे कंटिन्युअस चालू ठेवले, थोडा झाला की दुसऱ्या दिवशी तिला स्प्रे दिला पाहिजे आपण। सेंद्रिय खते आणि कीडनाशकांसोबत वाणी यांनी जीवामृताचाही वापर केलाय। जीवामृतासाठी त्यांनी गूळ, हरभऱ्याचं पीठ, शेणखत, निंबोळीचा पाला यासारख्या गोष्टींचा वापर केलाय। जीवामृताचा वापर केल्यानं मिरचीच्या उत्पादनात वाढ झाली आहे। तसंच रोग आणि किडींचं प्रमाणही कमी झालंय। त्याच्यामध्ये 2 किलो गूळ, 2 किलो हरभऱ्या डाळीचं पीठ, त्याच्यानंतर 10 किलो गावठी गाईचं शेणखत, 10 लिटर गोमूत्र, त्याच्यानंतर औदुंबराचे पानं 2 किलो, औदुंबराचे फळं कच्चे किंवा पक्के जे उपलब्ध असतील ते 2 किलो, निंबाचा पाला 2 किलो, निरगुडी म्हणून वनस्पती येते नदीच्या काठी किंवा नाल्याच्या काठी, ती 2 किलो, आणि रुचकिन म्हणून खानदेशात एक झाड येतं रुचकिनचं, त्याच्या 2 किलो पाला, आणि पिंपळाच्या झाडाचे 2 किलो पानं। हे अशा पद्धतीने 10 दिवस 200 लिटर पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरून भिजत घालावं। आणि ते भिजत घाल्यानंतर त्याचे वस्त्रगाळ केल्यानंतर एकदा त्याचे स्प्रे करावा किंवा ड्रेंचिंग म्हणजे ठिबकद्वारे द्या किंवा तुम्ही ड्रेंचिंग पद्धतीने दिलं तरी चालतं। तर जे आपण केमिकल खतं वापरतो त्याच्यापेक्षा निश्चित याच्या कितीतरी चांगल्या पद्धतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता होते आपल्या जमिनीला।
हेमंत वाणी यांनी लहान मुलाप्रमाणे मिरचीच्या पिकाची काळजी घेतल्यानं फायदा झालाय. प्रत्येक झाडावर 1.5 किलोपर्यंत मिरची आहे. आत्तापर्यंत त्यांनी 630 क्विंटल मिरचीची विक्री केली आहे. 6 ते 25 रुपये किलोपर्यंत मिरचीला भाव मिळाला आहे. त्यापासून त्यांना 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. मल्चिंग पेपर, बांबू, स्प्रे, डोसेस यासाठी 3.5 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. आता ते मिरची वाळवून विकणार आहेत. मे महिन्यापर्यंत मिरचीचा तोडा निघणार आहे. आणखी 6 लाख रुपयांचे मिरचीचं उत्पादन त्यांना मिळणार आहे. 3 लाख रुपयांचा खर्च वगळता सुमारे 9 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे. 2 एकर मिरचीच्या क्षेत्राला मला मल्चिंग पेपर, त्याच्यानंतर मी बांबू लावलेले टेकण्यासाठी दोऱ्या बांधलेल्या आहेत नायलॉनचा, रोपांचे नंतर आपले स्प्रे झालेले आहेत, भरपूर डोसेस झालेले आहेत. असा अंदाजित माझा खर्च आतापर्यंत 3.5 लाखाच्या आसपास लागलेला आहे टोटल. आणि उत्पन्न म्हणजे मजुरी जर म्हटलं तर मजुरी आज निम्मे भाग मजुरीच्या येऊन जातं मिरची तोडण्यामध्ये. किंवा आपल्याला आज आपला तोडा झाला 10,000 रुपयाचा तोडा झाला असेल तर मजुरी जवळजवळ त्याला 3 ते 3,500 रुपये लागून जाते. तर असं जर सगळं गणित जर पाहता तर 5.5 पावणे 6 लाखापर्यंत मिरची झालेली आहे. आणि तिला खर्च माझा 3.5 ते 3.5 लाख रुपयाच्या आसपास झालेला आहे आतापर्यंत. आणि अपेक्षित खर्च आपला खर्च एवढा तर आता पुढे नाही आहे, त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षाही कमी खर्च येईल आता. पण उत्पन्न तेवढ्याच म्हणजे तेवढंच येईल असं माझा अंदाज आहे. हेमंत वाणी यांनी आधुनिक तंत्रासह सेंद्रिय पद्धतीनं मिरचीचं उत्पादन घेतल्यानं त्यांना चांगला फायदा झाला आहे. तसंच महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांनीही वाणी यांच्याप्रमाणे योग्य नियोजन करून मिरचीची लागवड केल्यास त्यांनाही चांगलं उत्पन्न मिळेल. संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव.